सध्या सर्वत्र चर्चा आहे ती दुष्काळाची. कारण यंदाचा दुष्काळ हा अधिक तीव्रतेचा आहे. या दुष्काळात शेतकरी सर्वच बाजूंनी पिचला गेलाय. पण अगदी बारकाईनं पाहिलं तर एक लक्षात येतं की इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत कमी नुकसान झालंय ते पशुपालक शेतकऱ्यांचं. शेळीपालन हा अत्यंत फायदेशीर आणि शेतीला जोड व्यवसाय म्हणून सिद्ध झालाय. जे आमच्यापाशी जवळपास 90 बकऱ्याचं आज शिल्कीत आमच्याकडे 90 बकऱ्या आहे. 80 बकऱ्या आणल्या होत्या त्यावेळेस आम्ही त्यामधल्या 50 विकल्या. ते 50चं आमचं जवळपास 2.5 ते पावणे 3 लाख रुपये आम्हाला त्याच्यापासून उत्पादन मिळालं. आणि प्लस त्यांच्यापासून जे मिळणारं लेंडीखत आहे ते आमच्यापाशी अजून शिल्लक आहे. ते जवळपास 40-50 हजार रुपयाचं ते लेंडीखत शिल्लक आहे. याचा इन्शुरन्स केला आहे बकऱ्यांचा. त्यामुळे आज रोजी आम्हाला इथं काही अनपेक्षित घडलंय तरी आज आमचं इथं नुकसान होणार नाही याची आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे. शेतीबरोबरच शेतीला पूरक असे उद्योग नेहमीच फायद्याचे ठरलेले आहेत. कमी श्रमात जास्त आर्थिक लाभ मिळवून देणारा म्हणून शेळीपालनाकडे बघितलं जात आहे. लहरी हवामानात केवळ शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना शेळीपालन हा उन्नतीचा मार्ग ठरत असल्याचं पशुपालक सांगतात. हा व्यवसाय सगळ्यांनी करावा अशी आमची एक करून दाखवायची इच्छा आहे. या सगळं जसं शेतकरी आपला आत्महत्या करून बसतो पीक न झाल्यामुळे, पण हे जर व्यवसाय त्याच्या बाजूला राहिला, हा शेतीसाठी एक दुसरा व्यवसाय म्हणून शेतकऱ्यासाठी उत्पन्नाचा एक पूरक व्यवसाय म्हणून हा व्यवसाय खूप छान आहे. पाणी टंचाई, चारा टंचाई, नापिकी अशा अनेक समस्या आवासून पुढे ठाकल्या असताना या अडचणीच्या काळात सर्वांना दुविधेत टाकणारा प्रश्न म्हणजे स्वतः जगायचं की प्राण्यांना जगवायचं. पण यावरचं उत्तर आपल्याला या यशोगाथेत मिळतं. एका अर्थानं पशुधन हे शेतकऱ्यांना शब्दशः धन मिळवून देणारं ठरतंय. यवतमाळ जिल्ह्याच्याच वणी तालुक्याच्या ठिकाणी बेरोजगार युवकांनी एकत्र येत उन्नती शेळीपालन नावाचा ग्रुप तयार केला आणि त्यातून शेतीपूरक व्यवसायाला शेळीपालनाची जोड देत उन्नतीचा मार्ग त्यांनी स्वीकारला. हा उन्नती शेळीपालन ग्रुप हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही नवी पालवी असेल. जय महाराष्ट्रसाठी यवतमाळवरून राजेंद्र निमसटकर.